पुढची बातमी. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली. 22 वर्षे विवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं. सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली. हुंडा, दागिने आणि मुलगी झाली म्हणून छळ केल्याचा आरोप आहे. 22 वर्षे विवाहितेनं आत्महत्या केली. आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून. विजय, कन्नड तालुक्यामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली. या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी काय अधिकची माहिती दिली आहे? नक्कीच कल्याणी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामधील भोनगाव येथील हा संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. हुंडा आणि दागिने यासाठी सुनेला जो आहे तो मानसिक त्रास दिला जात होता आणि त्याचबरोबर तिचा मानसिक छळ जो आहे तो देखील केला करत जात होता. त्यामुळे या महिलेने जे आहे त्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जी आहे ती समोर आली. मयुरी सचिन खरे असं या महिलेचं नाव आहे. काही दिवसापासून तिला घरामध्ये मानसिक त्रास सुरू होता. तुझ्या माहेरून तू हुंडा आण, सोनं आण असं सांगितलं जात होतं आणि त्यामुळे तिच्या सातत्याने तिला त्रास दिला जात होता. त्या संपूर्ण त्रासाला कंटाळून तिने आता राहत्या घरी जे आहे ते छताला गळफास घेऊन आत्महत्या केलेली. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे, कारण तिचे नातेवाईक जे आहे ते आक्रमक झालेले आहे. मुलीला सतत त्रास दिला जात असल्याचं त्यांचं म्हणणं जे आहे ते समोर आलेलं. मात्र सध्या जर बघितलं तर अनेक भागांमध्ये जे आहे ते महिला त्रासाला कंटाळून जे आहेत आत्महत्या करत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने अशा पद्धतीने त्रास देणाऱ्या सासू सुनावर सासऱ्यावरती जे आहे ते कडक कारवाई करावी अशी मागणी देखील आता कन्नड भागातून होत आहे. कल्याण. विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.